आपण ऐकत आहात मिशन एक चक्रव्यूह भाग 3. बस अजून काही दिवस मग खल्लास. इकडे ऑफिसमध्ये वर्माच्या मोबाईलवर मेसेज ट्यून वाजते. ते पाहतात तर कर्नल देवचा मेसेज होता. तो मेसेज वाचताच त्यांच्या चेहऱ्यावर आता जीत आपलीच असे भाव उमटतात आणि ते गालात हसतात. त्याच वेळी दुसरीकडे पाकिस्तानात. बोल, हमारा आदमी कहा है? एक लष्कर एका 60-70 वर्षाच्या माणसाचे केस धरून बोलत होता. पण तो माणूस काहीच उत्तर देत नव्हता. अगदी मार खाऊन खाऊन पार त्याचा चेहराच काय, त्याचे संपूर्ण शरीरही रक्ताने भरलं होतं. आत्ताही फक्त मारच तो खात होता. तसा कंटाळून लष्कर निघून जातो बाहेर. बस, तुमचा आता अंतिम काळ जवळ आला आहे. तो आला आहे. 10 वर्षानंतर तुमचा कर्दनकाळ आला आहे. तो लष्कर जाताच तो माणूस बोलतो आणि जोरजोरात हसायला लागतो. आपको डर नहीं लगता? ये पाकिस्तान की लष्कर है. आपकी जान लेंगे. त्याच्या जेलमध्ये एक दाढी मिशी वाढवलेला माणूस होता. खुनाच्या आरोपाखाली तो गेले 3 वर्ष इथे होता आणि या 3 वर्षात या माणसाचा अमानुष छळ होताना पाहिलं होतं. डर, ये किस चिडिया का नाम है? तो माणूस किंचित हसत म्हणतो. मी भारत देशाचा एक नागरिक आहे. कॅप्टन देवांश देशमुख. महाराष्ट्राचा मराठा रक्त या माझ्या शरीरात अजूनही तसंच सळसळतं. आम्ही पठ्ठे मराठी मावळे यासाठीच जन्म घेऊन येतो की ताकी या अशा भित्रट आणि राक्षसांची वाट लावायला. ते आपले छाती ठोकत बोलतात. खरं तर हे सगळं हिंदीतून आहे बोलणं, पण मी कथा मराठीत लिहित असल्याने अनुवाद करत आहे. शिवाय मराठी भाषेत आपल्या या आर्मी लोकांबद्दल लिहिताना एक वेगळाच रोमांच उभा राहतो. तुमच्या देशाने माझ्यासाठी फक्त एकच चांगलं काम केलं होतं 10 वर्षापूर्वी. मला जेव्हा पकडलं होतं तेव्हा 2 मिनिटासाठी का होईना माझ्या देवशी, माझ्या 15 वर्षाच्या मुलाशी मला भेट घडवून दिली होती. बोलताना त्यांच्यासमोर एक 15 वर्षाचा मुलगा दिसतो. बाबा, तुम्ही फिकीर करू नका. पुढच्या 10 वर्षात मी तुम्हाला सोडून आणेल, तेही सही सलामत. हा माझा या देवांश खानदानाचा शब्द आहे तुम्हाला. तो 15-16 वर्षाचा चिमुकला म्हणाला. आपले बाबा पकडले आहेत याच्या भीतीचा लवलेशही त्याच्या बोलण्यातूनच काय, पण पूर्ण शरीरात जाणवत नव्हता. ही माती, हा भारत देश, ही आपली माया आहे आणि तिचं रक्षण करायचं काम मी आज आत्तापासूनच करणार आहे, तो मुलगा म्हणतो आणि खालची माती कॅप्टन देवांश त्याच्या कपाळावर लावतात. मला गर्व आहे तू माझा मुलगा आहेस, असं म्हणून ते त्या चिमुकल्याला सलाम ठोकतात आणि त्याच वेळी पाकिस्तान लष्कर त्यांना बंधक म्हणून घेऊन जातात. मी वाट पाहत आहे, ते मागे वळून बोलतात. तसा तो मुलगा त्यांना आता सलाम ठोकून मी येणार, पाकिस्तानचा कर्दनकाळ बनून पुढच्या 10 वर्षात मी नक्कीच येणार, असं बोलून तोही मुलगा तिथून निघून जातो. ओ, तो कर्नल देव तुझा मुलगा आहे तर. तोच मगासचा लष्कर परत त्या चौघांजवळ येत बोलतो. तुला म्हणून सांगतो, आम्ही तर ऑलरेडी त्या तुझ्या देवचा कर्दनकाळ कधीच भारतात पाठवला आहे. बघच लवकर. तो तुझ्या भेटीला येईल. तुझ्याबरोबर. तुझा सोबती म्हणून राहिला. तो लष्कर हसतो आणि निघून जातो. पण ते ऐकून हे कॅप्टन देवांश डगमगले नाही. नाही त्यांच्या या पोकळ धमकीला घाबरले. कारण डर तर रक्तात तर नव्हतंच. शिवाय आपला मुलगा आपल्याला सोडवायला नक्की येणार याची त्यांना पूर्ण खात्री होती. तू काय त्याचा कर्दनकाळ बनून जाणार? तोच तुमचा कर्दनकाळ असे. आणि ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष तुम्ही मला पकडून ठेवलं आहे, ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही. कॅप्टन देवांश बॉक्स टाईप हसून बोलतात. ते सर्व ठीक आहे सरजी. पण तुम्हाला असं नाही वाटत की तुमचा मुलगा आता तुम्ही जिंदाच नाही असं म्हणत गेला असेल? 10 वर्ष हा खूप मोठा काळ आहे कॅप्टन. तो माणूस परत बोलतो. नाही,
असं नाही होणार. कॅप्टन बोलतात खरं, पण हीच तर गोष्ट गेली 10 वर्ष त्यांनाही काळजीत टाकत होती. सरजी, गेले 10 वर्ष झाली. आपण त्याला हाच प्रश्न विचारत आहोत. अजून पण हा तोंड उघडायला नावच घेत नाही. अजून किती दिवस आपण वाट पाहणार आहोत? आता मला वाटतंय यांच्याकडून आपल्याला हवं ते नाही मिळणार. ह्याला मारून टाकलेलंच बरं आहे. एक पाकिस्तानी सोल्जर त्या लष्कराला बोलतो. नहीं, उसका जिंदा रहना ही हमारे लिए अच्छा है. लष्कर काहीतरी विचार करत म्हणतात. कॅप्टन, तुझे वो हमें बताना ही होगा. ते दात ओठ खात तिथून निघून जातात. साईन. इकडे कोर्टात इंद्रनील ते रजिस्टर नियती पुढे सरकवतो आणि तिला साईन करायला सांगतो. तशी तीही गुपचूप साईन करते. कोर्टात तिघे चालू होते. तो तिने आणलेली बॅग घेतो आणि तिला खुणावतो की त्याच्या ड्रॅगची व्हीलचेअर पकडण्याची. काय आहे? जे काय आहे ते तोंडाने बोला मिस्टर देशमुख. ती रागातच पाहत त्याला बोलते. मिस ओ सॉरी मिसेस देशमुख. तुमचे या माणसाची लग्न झालं आहे. सो आता ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सांभाळा. शेवटी तुमचे ते अहो आहेत. इंद्रनील तिला टशन दे जबरदस्ती स्माईल करत बोलतो. यावरती जास्त वाद न घालता चुपचाप त्या व्हीलचेअरला ढकलत गाडीजवळ आणते. त्याचा ड्रायव्हर पुढे येतो आणि नील व ड्रायव्हर त्या देशमुखला गाडीत ठेवतात. पुढच्या 15 मिनिटात ते एक आलिशान बंगलो अह नाही मेन्शनमध्ये येतात. हे मेन्शन खूप मोठं होतं आणि पूर्ण सेफ्टी बसवली होती. चारही बाजूनी तटरक्षक जसे असतात किल्ल्याला तसे या मेन्शनला भिंती बांधून सुरक्षित केलं होतं. बाहेरच्यांना कधीच कळणार नव्हतं की आतमध्ये इतका सुंदर आलिशान मेन्शन असेल म्हणून. आंटी, अहो नुसते बघत काय बसलात? समोरून एक 60 वर्षाच्या आजीला पाहत इंद्रनील हसून म्हणतो. अहो, या माझ्या आईसाहेब तुमच्या मोठ्या मालकीनबाई आहेत. त्यांचं स्वागत कसं धूमधडाक्यात व्हायला हवं ना. म्हणत तो समोरच एक गार्ड उभा असतो त्याला खुणावतो आणि तसा तो गार्ड मान हलवून थोडा दूर उभा राहून आपलं काम करायला लागतो. फाट 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 ज्या आवाजाने अगदी इंद्रनीलही आपल्या कानावर हात ठेवून हात ठेवतो असो. हजाराची माळ लावली होती त्या गार्डने त्याच्या इशाऱ्यावर. वेलकम माय डिअर मॉम. इंद्रनील तिच्या कानात बोलते. तशी ती रागात त्याला पाहते. सारखं सारखं त्याला असं आपल्याला मॉम म्हटलेलं तिला काही आवडत नव्हतं. मनाची चरफड होत होती. हे लग्न तिची मजबुरी होती म्हणून तिनं केलं होतं. पण तिच्या मजबुरीचा तो चांगलाच गैरफायदा घेत होता. आंटी, चला माझ्या बरोबर. बहुतेक तुम्हाला लक्षात येईना मला काय म्हणायचं आहे ते. आणि तुम्ही दोघं माझे मॉम डॅड तुम्ही इथंच थांबा. मी आलोच हं. म्हणत तो त्या आंटीला हाताला धरून किचनमध्ये नेतो. तो जाताच ती हुश करते आणि त्या मेन्शनकडे पाहायला लागते. हां, चला मॉम. आता हे आपल्या उजव्या ते एक बोट आपल्या ओठांवर ठेवून विचार करत बोलत असतो. उजव्या की डाव्या आंटी? उजव्या ना? तो आंटीला विचारतो. तशा त्या भीत-भीतच हो म्हणतात. हां, तर माय डिअर न्यू मॉम. चला बरं, आता या माप्याला आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने खाली पाडा. तो ते मापटं खाली चौकटीजवळ नेऊन ठेवून बोलतो. काय चाललं आहे मिस्टर देशमुख? हे सारखं मॉम मॉम? शेवटी ती इरिटेट होऊन आपल्या गळ्यात घातलेले जबरदस्तीचे तो हार काढून टाकत बोलतो. आता आमच्या वडिलांच्या बायकोला आई किंवा मॉमच म्हणतात. तो एकदम भोळा चेहरा करून बोलतो. तुमच्याकडे काही वेगळं म्हणजे अम्मी, अम्मा असं काही म्हणतात का? ठीक आहे. मग मला सांगा मीही तेच म्हणतो आजपासून. तो मागे असलेल्या आंटीकडे एकदा तर एकदा तिच्याकडे पाहत भोळा चेहरा करूनच म्हणतो. तशी ती रागात पाहते आणि त्या मापट्याकडे एकदा पाहते व जोरात लाथ मारते. तसं ते मापटं वर उडतं आणि त्यातले गहू घरभर. मॉम, तुम्हाला साधं लाथ पण मारता येत नाही?
तो हसत बोलतो. पण तिला परत ते मॉम म्हणण्याने आता इरिटेशन होतं आणि ती आत जायला लागते. "ओ मॉम, असं कसं एकटीच आत जाते?" ती जाणार. तोच तिचा हात तो पकडत तिला मागे ओढत बोलतो. "आता काय आहे? ओलांडलं आहे ना माप? मग झालं तर?" ती त्याचा धरलेला हात दुसऱ्या हाताने काढून टाकत बोलते. आवाज खाली करायचा. "तू अजून या घराची मालकीण नाही झाली. त्यामुळे चुपचाप इथे उभा राहा, जोपर्यंत मी आत जायला सांगत नाही." तो आता आपल्या नेहमीच्या आवाजात बोलतो, ज्या आवाजामुळे पूर्ण मेन्शन हादरते. तशी ती 4 पावले मागे सरकते. "अगं मॉम, अशी गं कशी? आपल्याच मुलाला?" मग तो सावत्र का असेना, पण त्याला इतकं का घाबरते? तो आता परत नॉर्मल झाला होता आणि हसून बोलत होता. "बरं, बरं. अगं तो उखाणा काय असतो, तो राहिला ना, म्हणून तुला थांबवलं. त्याच्याशिवाय आरती कशी करणार मी तुझी?" पुढे ती चिडलेली आहे पाहून तोच बोलतो. "ओह, शट अप मॅन." ती आता आपले डोळे फिरवते आणि निघून जाते. तसं तो गालात हसायला लागतो. "चला डॅड, तुमची बायको काही कामाची नाही बघा." तो व्हीलचेअर ढकलत-ढकलत आत आणतो आणि घेऊन जातो त्यांच्या नेहमीच्या खोलीत. "डॅड, झालं बाबा एकदाचं तुझं लग्न. आता मीही सुटलो. लवकरच तुझी ही सर्व प्रॉपर्टी मला मिळेल." रूममध्ये येताच तो त्याला तसाच उचलून आपल्या पाठीवर टाकत बोलतोय. पण तो माणूस अजूनही तसाच असते. डोळे सताड उघडे असतात. दाढी-मिशा यांचं जंगल झालं होतं. तो बेडवर त्याला झोपवते आणि डोळे जे उघडेच होते ते आपल्या हाताने मिटवतो. "ओ, पुअर डॅड, आज तुझं लग्न होतं आणि मी बघ किती नालायक आहे ते." त्याच्या दाढीला हात लागल्याने हात ओलसर झाला होता. त्यामुळे हात तो आपला झटकत बोलतो. त्याला खरं तर किळस येत होती, पण नाईलाज होता. प्रॉपर्टी जी हवी होती. "अरे, बघ ना, साधी तुझी दाढीही मी केली नाही. किती तो माझा आळशीपणा." तो त्याच्या त्या पिकलेल्या दाढीकडे हात लावत म्हणतो. "पण ठीक आहे, आता त्या आता तुला साधं चालता बोलता येत नाही. जो आपल्या बायकोला बायको म्हणूनही हाक मारू शकत नाही, अशा माणसाची काय दाढी-मिशा करत वेळ आणि माझा पैसा घालू?" तो क्रूर हसत बोलतो. "ओ उरू, आलीस तू? मी तुझीच वाट पाहत होतो." तो आपल्या डॅडला नीट झोपून बेडरूममध्ये गेलाच होता की त्याचा डोअर नॉक झाला होता. तसं त्याने समोर कोण आहे हे न पाहताच दार ओपन करता करताच बोलला. "सॉरी, मी यावेळी तुम्हाला डिस्टर्ब केलं मिस्टर देशमुख. पण माझं कामच तेवढं महत्वाचं होतं म्हणून मी आले." तो काहीच न बोलता फक्त तिलाच निरखत होता. तिचे ते काळेभोर डोळे त्याला काहीतरी वेगळंच सांगून जात होते. तिचे ते खाली रुळलेले कुरळे केस, तिचे ते गुलाबी ओठ त्याला तिच्याकडे आकर्षित करत होते. तिला असं नीट पहिल्यांदाच तो पाहत होता. "हॅलो देशमुख?" ती त्याला जोरात आवाज लावते तसा तो भानावर येतो. "येस." तो पटकन इकडे-तिकडे बघत बोलतो. "ओ येस, मॉम. बोला ना, माझं लक्षच नव्हतं." तो आता हसत बोलतो. "ओ प्लीज, नॉट अगेन." ती त्याच्या त्या मॉमला वैतागत हात जोड आपल्या डोळ्यासमोर करत म्हणते. "फॉरगेट इट. मी फक्त हे विचारायला आली होते की मी झोपायचं कुठं आहे? इतक्या रूम्स आहेत इथे की मला समजत नाही." "देशमुख, मला एक कळत नाही की तुमचा एक बंगला असताना या अशा मोठ्या मेन्शनमध्ये आणायची काय गरज होती? इनविन आपण 3 माणसं. एक रूम शोधायला तास जातोय." ती अजून वैतागत आपल्या कपाळाला हाताने रब करत म्हणते. "गरज होती मिस नियती." आवाजात एकदम गंभीरपणा. आणि आता चक्क तो तिला तिचे नाव घेऊन वर मिस म्हणत होता. तिला 2 सेकंद शॉकच लागला त्याचं बोलणं ऐकून. "म्हणजे मम्मा, ते आपलंच ठरलं होतं ना?" तिचं त्याला असं न्याहाळणं त्याला स्वतःला यावेळी ऑकवर्ड करून गेलं आणि साहेब परत आपल्या आधीच्या मोडमध्ये आले. "काय, या मोठ्या मेन्शनमध्ये राहायचं?" त्याने हात तिने एक हात कमरेवर ठेवला, भुवई ताणली आणि त्याला विचारलं. "मी असं काहीच बोलले नव्हते. आयदर मला तुमचा इतका मोठा मेन्शन आहे
असा भुताच्या वाड्यासारखा. हेच आत्ता मला कळालं आहे. ती बोलणं कंटिन्यू करत म्हणते. आवाजात काय काय नव्हतं. राग, उत्साह म्हणजे आनंद, दुःख ह्या दोन्ही गोष्टींनी बनलेला तो आवाज होता दत्ताचा. "अरे, माझं पूर्ण वाक्य ऐकून तरी घेत जावा मॉम." तो मात्र चिल होता. "मी कुठं म्हटलं, की तुम्ही म्हणालात? तुम्ही मुली या अशा का असता, की समोरच्याचं ऐकून न घेता डायरेक्ट समोरच्याची हमरी-तुमरीवर येता? ओके, फाईन. स्पीक स्पीक फास्ट. जे काही असेल ते. मला रात्रीच्या जागरणाचा त्रास येतो." ती तोंड वाकडं करत बोलते. जणू काही त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्यावर एक उपकारच करत होते. "मी म्हणत होतो फक्त की हे लग्न करार आहे." तो बोलणार तसं ती आपलं तोंड उघडते. "लिसन फर्स्ट. तुम्हीच म्हणालात की या लग्नाबद्दल कोणाला कळू नये म्हणून इकडे आणले. इथे आपण 6 महिने आरामात राहू शकतो. इतकी तजवीज मी केली आहे आधी." तो आपलं बोलणं पूर्ण करतो आणि "आता बोला तुम्ही." या भावात तिच्याकडे पाहायला लागतो. स्मार्ट आहात." तीही आता चिल होती. कारण तिने घर पाहताना सर्व गोष्टींवरून नजर घातली होती आणि किचनही पाहिलं होतं. तिथे सर्व व्यवस्थित 6 महिने गोष्ट लागतील त्या रचल्या गेल्या होत्या. अगदी तांदूळ गव्हाच्या पोत्यांपासून. तसंही 6 महिने इथे राहणार कोण आहे? ती पुटपुटली. "हं? काही बोललात?" पण त्याला ऐकू न आल्याने त्याने तिला विचारले. "नो, नाही." तिने पटकन उतरलो. "ते रूम कुठली?" "तशी कोणतीही घ्या. तुम्हीच तर मालकीनबाई आहात, आफ्टर ऑल या घराच्या." तो आपल्या जीन्सच्या खिशात दोन्ही हात घालून आपले दोन्ही खांदे उडवत बोलते. यावरती फक्त बॉक्स टाईप स्माईल करते. "पण सध्या समोरची बेडरूम क्लीन आहे आणि तुमचं सामानही रामू काकांनी तिथेच ठेवलं आहे." "ओके." म्हणून ती तिथूनच निसटते. मिस येती, पण अचानक त्याला काहीतरी आठवते आणि तो तिला हाक मारतो. तशी ती मागे वळून "आता काय?" या नजरेने पाहते. "ते उद्या पूजा ठेवली आहे आणि हो, तुम्हाला काही हवं असेल तर मला नका विचारू. खाली रामू काका आणि त्यांची फॅमिली राहते, तर त्यांनाच विचारा." "ओके, गुड नाईट." एवढं बोलून तो हसतो. "फाईन, गुड नाईट." म्हणत ती पाय आपटतच निघून जाते. ही आता पूजा कशाला? दोघांना माहीत आहे हे लग्न करार लग्न नाही. हे करार लग्न. नाहीतर कशाला हा घाट घालायचा या मूर्खाने? ती रूममध्ये जाऊन शॉवर घेऊन आली होती आणि आपलं आवरत होती. बडबड करतच तसंच तिने लॅपटॉप ओपन केला. तिच्या त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक फोटो झळकत होता. त्याला पाहून ती गोड हसली आणि लॅपटॉपवर स्वप्ना बंगलोरचे वरचे फुटेज चेक करत राहिली, जे तिच्या गोड बहिणीचे स्वप्नांचे होते. त्यांना चेक करता करताच ती झोपून गेली. पुढच्या भागात. "अरे मॉम, आय नो कुणाला सांगायचं नव्हतं. पण काय करू? पूजेला आम्ही पण येणार असा हट्टच धरला यांनी. मग मी कसा नाही म्हणणार? शेवटी पूजा होती ना ही." तो दात काढत म्हणतो. "तुला बोर नाही झालं का रे? हे सारखं सारखं खोटं खोटं आम्हा दोघांना मॉम डॅड म्हणायला?" ती आता एकेरी आवाजातच त्याला बोलते. "तुला काय वाटतं? तू कोण आहेस आणि मी कोण आहे? तसंच हा समोरचा कोण आहे हे माहीत नाही का मलाच? का उगा ही नाटकी करत आहेस सावत्र मोह म्हणून? जबकि तुझे भी पता है कि तू इस देशमुख की औलादच नहीं है." ती नजर रोखत त्याला म्हणते. क्रमशः. का घडलं असं? कोण आहे हा देशमुखचा औलाद म्हणणारा इंद्रनील? ती असं का बोलले? बरेच प्रश्न आहेत आणि कथा आत्ताशी सुरुवात झाली आहे. सस्पेन्स तो बनता है भाई. आणि तो सस्पेन्स ऐकून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर कथेला लाईक करावं लागेल, कमेंट करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी अर्थात चॅनल सबस्क्राईब करावं लागेल.
तर मग भेटूया पुढच्या भागात. पुढचा भाग श शनी येत्या शनिवारी. तोपर्यंत धन्यवाद.